तुमचे चॅनलचे जे मालक आहेत, मोदीचे असणारे भक्त आहेत, त्यांना म्हणा तुमचं कुटुंब सुरक्षित राहणार नाही पाकिस्तान जिंकलं तर, आणि युद्ध झालं आणि आपण हारलो तर पाकिस्तानचं राज्य आपल्यावरती आल्याशिवाय राहणार नाही। हे तुमच्या सगळ्या मालकांना सांगा। मोदीच्या राजकारणामध्ये देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलं। प्रकाश आंबेडकर जे बोलले तेच झालं। 2 दिवसापूर्वी नांदेडमध्ये ओबीसी महामोर्चा पार पडला। त्या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी आज जी युद्धाची परिस्थिती झाली त्याचे संकेत बाळासाहेबांनी त्या मेळाव्यात दिले होते। हे आंबेडकरच बोलू शकतात। मोदीचा इगो देशाला उद्ध्वस्त करणार, देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले। काय म्हणाले बाळासाहेब? त्याला विश्वगुरु समजणे, दुसऱ्या देशाचा अपमान करणे हे मोदीचे धोरण चालू आहे। सर्व देश भारताविरुद्ध नाही तर मोदी विरुद्ध गेले आहेत। सर्व देश मोदी विरोधात गेले आणि आपण युद्ध हारलो तर पाकिस्तानच आपल्या देशावर हावी होईल आणि पाकिस्तानचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही। वरती असणारं जे संकट आहे त्याच्यावरती तुमच्या सगळ्या मालकांना सांगा की चिंतन करायला आणि त्याच्यावरती लोकजागृती करायला। हा देश ज्यावेळेस गुलाम झाला त्यावेळेस शूद्राला आणि अतिशूद्राला काहीच त्रास झाला नाही। जो काही त्रास झाला तो इथल्या सवर्णांना त्रास झाला, अशी परिस्थिती आहे। मोदीच्या राजकारणामध्ये देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय। आर्मी चीफने मध्यंतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं की 3 महिन्यामध्ये पाकिस्तान बरोबर युद्ध होण्याची शक्यता आहे। माझी अपेक्षा ही आहे की ते युद्ध खरं ठरू नये, पण झालं तर असणारा पाकिस्तान जे एका काळी भारताला मदत करत होते ते सगळे देश आता असणारा पाकिस्तानला मदत करत आहेत। इंग्लंड असेल ते मदत करत आहे, अमेरिका आहे ते मदत करत आहे, चायना तर करत आहे, पण आखाती देशामधले जे मुस्लिम राष्ट्र होते तेही करतात आहेत अशी परिस्थिती आहे। रशियाने सुद्धा इंजन देण्याचं असणारं आश्वासन पाकिस्तानला दिलेलं आहे। म्हणजे ज्याच्यावरती आपला भरोसा होता तो सुद्धा आता भरोसा राहिलेला नाही। आणि याचं एकमेव कारण की मोदीचा इगो, की स्वतःला विश्वगुरु समजणं आणि उरलेल्या देशांचा अपमान करणं, हे जे मोदीचा कारोबार चाललेला आहे त्याच्यामुळे हे सगळे देश भारताविरोधात तर गेलेले नाहीत पण मोदी विरोधात गेलेले आहेत। पण ते मोदी विरोधात जरी गेले असले आणि युद्ध झालं आणि आपण हारलो तर पाकिस्तानचं राज्य आपल्यावरती आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या। 71 मध्ये एक पाकिस्तानचे 2 पाकिस्तान आपण असताना केले, त्यावेळेस भुट्टो यांनी पाकिस्तानी जनतेला शपथ घातली होती, आवाहन केलं होतं की आज आपण कमकुवत आहोत म्हणून आपल्याला असणारे 2 तुकडे झाले, पण संधी आली तर भारताचे सुद्धा आपण अनेक तुकडे केल्याशिवाय राहता कामा नये। आज होईल की न होईल हा वेगळा भाग आहे, पण पाकिस्तानला मदत देणारे देशांची संख्या वाढलेली आहे आणि आपली असणारी तयारी काय आहे याची कोणालाच माहिती नाही। आणि म्हणून मी असं म्हणेन की तुमचे चॅनलचे जे मालक आहेत, मोदीचे असणारे भक्त आहेत, त्यांना म्हणा तुमचं कुटुंब सुरक्षित राहणार नाही पाकिस्तान जिंकलं तर।